पूर्ण जगाला शांतीचा, शांततेच्या माध्यमातून क्रांतीचा, प्रज्ञाशील करुणेचा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारावर दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत बुद्ध, ज्या महान संतांच्या अभंगातून खऱ्या अर्थाने तुम्हा मला मानव जातीची शिकवण मिळाली. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा ती नीलोकी झेंडा, म्हणजे तुम्ही तुमचा पुत्र असा निर्माण करा की ज्याची कीर्ती फक्त साडगाव पर्यंत मर्यादित नाही, चंद्रपूर तर ती कीर्ती संपूर्ण जगापर्यंत झाली पाहिजे असं सांगणारे जगद्गुरु संत तुकोबार आहे. ज्या महान संतांच्या नावावरती या अखंड भारताचा सातबारा हा कायम आहे आणि कायमही राहणार, ज्यांनी क्रांतीतून थेट शांतीमध्ये उडी घातली आणि तुम्हा मला खरा आदर्श दाखवला, असे प्रियदर्शी राजश्री सम्राट अशोक. ज्या महान संतांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या गुरुच्या तिसऱ्या स्थानी स्थान दिलं आणि केवळ त्यांच्या दोह्याच्या माध्यमातून फक्त आणि फक्त उत्तर भारतच दुमदुमला नाही तर संपूर्ण भारत दुमदुमला, असे संत दोह्याचे जनक संत कबीरदासजी महाराज. ज्या मायमाऊलीच्या कुशीमध्ये या स्वराज्याचा देखणा सूर्य उगवला, ज्या मायमाऊलीच्या कुशीमध्ये 7 महिन्याचा गर्भ असताना त्या मायमाऊलीला जेव्हा प्रश्न विचारण्यात आलं की तुम्हाला काय करावं असं वाटते, तेव्हा ती मायमाऊली कुठल्याही प्रसंगाला न गाव सांगते की मला त्या तलवारीला धार घालून ती तलवार घोड्यावरती घेऊन मला शत्रूची झुंज द्यावीशी वाटते. संस्काराच्या प्रणेता स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. आणि या जिजाऊंच्या पोटातून खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला या रयतेचा राजा, जनतेचा राजा मिळाला, जो राजा फक्त आणि फक्त इथल्या कुठल्याही एका जातीपुरता मर्यादित न राहता 18 पगड जातीचं स्वराज्य ज्याने तुमच्या आमच्यासाठी निर्माण केला. आणि आज रयतेच्या स्वराज्यातून खऱ्या अर्थाने आज लोककल्याणकारी आपल्याला राज्य मिळालं, असे खऱ्या अर्थाने स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज. आजच्या 21व्या शतकामध्ये बापाने दिलेली प्रॉपर्टी अर्ध्यात कमी करणारे पोरं आपण पाहिले आहेत, पण त्या 350 वर्षापूर्वी बापाने दिलेला स्वराज्य हा केवळ स्वराज्य न राहता तो सुराज्य कसा राहील यासाठी तनमन धनाने आणि वैश्विक ज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या संस्कृत पंडितांना हरवणारे युवकांचे प्रेरणास्थान छत्रपती संभाजी महाराज. ज्या महान राष्ट्रपित्याने तुम्हा आम्हाला सांगितलं आणि ज्या महान राष्ट्रपित्याच्या खऱ्या प्रेरणेतून तुम्हा आम्हाला आज छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे कळले, आणि ज्यांनी तुमच्या आमच्यासाठी खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या गंगेचा पहिला प्रवाह अर्पण केला, असे राष्ट्रपिता महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. ज्या महान राजाच्या साम्राज्यामध्ये जगत असताना त्याला लक्षात आलं की या भारत देशामध्ये असे दुबळे, वंचित, पीडित असे समाज आहेत, ज्या समाजाला जर या देशाच्या मुख्य प्रभावामध्ये आणण्याचं असेल तर त्याच्यासाठी आरक्षण हे सर्वात महत्वाची तरतूद आहे आणि त्याची जडणघडण आपल्याला करायला हवी. आरक्षणाची पहिली तरतूद ज्यांनी आपल्या संस्थानामध्ये लागू केली असे राजर्षी शाहू महाराज. ज्या महानायकाला माहित होतं की या भारतामध्ये अशाही जाती आहेत ज्या जाती गावाच्या बाहेर बसलेल्या आहेत, त्यांना गावात आणून आपण गुलाम उठावाच्या माध्यमातून क्रांती घडवून आणू शकतो असं सांगणारे भगवान वीर बिरसा मुंडा, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि ज्या 2 महान संतांनी खऱ्या अर्थाने या विदर्भाला संपूर्ण भारत देशातच नाही तर अख्ख्या जगात गाजवून टाकलं, असे या विदर्भाच्या मातीत जन्माला आलेले 2 महान संत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परमपूजनीय गाडगे बाबा. आणि या सर्वांच्या विचारधारेला एका माडेमध्ये गुंफून ती माड तुम्हा आम्हाला संविधान रूपी अर्पण करणारे या भारताचेच नाही तर संपूर्ण जगातील 100 विद्वानांपैकी नंबर 1 क्रमांकाचे विद्वान समजणारे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना मी साहिल साक्षीकार रामटेके आपल्या साडगाव वासियांत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी विनम्र अभिवादन करतो. आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी अनेक लोकांना हे सांगतो की तुम्ही साहिल साक्षीकार रामटेके नावाचा वक्ता का बरं बोलावता आणि का बरं त्याचं व्याख्यान ऐकण्यासाठी तुम्ही बसता, हे मी नेहमी सांगत असतो. लक्षात घ्या, ते माझी स्तुती करणं नव्हे. मी फक्त 23 वर्षाचा पोरगा आहे. माझे नाव साहिल साक्षीकार रामटेके, मुक्काम पोस्ट तुळशी, तालुका देसाईगंज, वडसा, जिल्हा गडचिरोली. इयत्ता 2024चा राष्ट्रीय युवा भूषण पुरस्कार आपल्याला सर्वांना परिचित असलेले या बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अभिषेक बच्चन आणि आपले आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या पत्नी अमृताजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्राला प्रेरणा देऊ शकतो की आपणही आपल्या मस्तकामध्ये जेव्हा फुले शाहू आंबेडकरांचे विचार हे पेटवाल, तेव्हा खऱ्या अर्थाने या देशामध्ये, या समाजामध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. आज मी जे तुमच्या पुढे जे काही बोलणार आहे
या ठिकाणी सर्वात जास्त संख्येने माझ्या आया बहिणी उपस्थित आहेत. मी आपण सर्वांना सांगतो की माझं व्याख्यान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठं झाला, छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं याच्यावर नसून खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात ज्या संस्कार प्रणेत्या राजमाता जिजाऊंनी आपलं योगदान दिलं, त्या योगदानाच्या माध्यमातून जसे शिवाजी महाराज घडले तसे तुम्ही आपले पोरं कसे घडवाल याच्यावर पूर्णपणे सांभाळलेला आहे. म्हणून मी तुम्हाला 10 बोटाची विनंती करेन की माझा व्याख्यान संपल्याच्या नंतर आपण जेव्हा घरी जाल तर किमान बाजेवर जेव्हा झोपाल तेव्हा 2 मिनिटं विचार कराल की आज साहिल रामटेके काय बोलला आणि ते संस्कार आपल्या मुलाबाळांपर्यंत कसे पोहोचतील याच्यावर सुद्धा आपण विचार विनिमय कराल ही महत्वाची आपल्याला विनंती करतो. आई बहिणी लक्षात घ्या, आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीच्या प्रसंगाने या ठिकाणी परंतु जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एक महत्वाचा राजा, महत्वाचा पुरुष आपल्या डोक्यामध्ये घुसतो, तेव्हा फक्त आणि फक्त आपल्या मनामध्ये हेच मर्यादित न ठेवता की छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ आणि केवळ अफजलखानाचा कोटरा काढला हा इतिहास जर तुम्ही आपल्या पुराणाला सांगत असाल तर लक्षात घ्या चुकीचा आहे. मी मान्य करतो छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोटरा काढलेला आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज तिथपर्यंतच मर्यादित नव्हते. आज ज्याप्रमाणे मी या गावी आल्याच्या नंतर मला माहिती पडलं की आज हे फक्त तुमच्याच गावी नाही प्रत्येकच गावी चालते की एका गटाचे 2 गट कसे निर्माण होतात यासाठी सातत्याने अनेकांकडून प्रयत्न होत असतात. ते प्रयत्न झालेले दिसत आहेत. आताचपर्यंत मी डीजेचा आवाज ऐकला, सुदैवानं माझ्या व्याख्यान सुरू असताना डीजेचा आवाज थोडासा कमी झाला, हे मला आनंदाची गोष्ट वाटते. कारण मी इथपर्यंत आलो तळमडीने व्याख्यान देण्यासाठी आणि समजा जर त्या डीजेचा आवाज माझ्या कानापर्यंत पोहोचला असता तर माझ्या मनातल्या गोष्टी कदाचित तुमच्यापर्यंत योग्य रीतीने पोहोचू शकल्या नसत्या. आणि म्हणून मी त्या खऱ्या अर्थाने ज्या काही तुमच्या पुढे ज्या बाबी मांडणार आहेत त्या अनेक भारतातल्या इतिहासकारांनी त्याच्यावरती काळं टाकण्याचा प्रयत्न केला आहे, पण ज्या बाबी मी मांडणार आहे त्या अत्यंत तर्कबुद्ध आणि पुराव्याच्या भरोशावर मी मांडणार आहे, त्याचे पुरावेही मी तुम्हाला समोर देणार आहे. लक्षात घ्या, आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची 350 वर्षानंतर जयंती साजरी करतो, लक्षात घ्या राजेशाहीमध्ये जन्मलेला महापुरुष आज लोकशाहीमध्ये जेव्हा आठवला जातो तर हा महापुरुष काही साधा सुद्धा नव्हता, यांची कीर्ती काही साधी सुधी नव्हती, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्याख्यान करत असताना मला हा पहिला मंडळ दिसला ज्याच्यामध्ये नवदुर्गा उत्सव मंडळ, नालंदा बौद्ध विहार समिती, युवा मंच योग नृत्य परिवार, गुरुदेव सेवा मंडळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम म्हणजे सर्व धर्म समभावाच्या प्रारूपात हा कार्यक्रम रंगत आहे. यासाठी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवा, कारण ही क्रांतीची मशाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना लक्षात घ्या की राजेशाहीमध्ये जन्मलेला हा महापुरुष आज लोकशाहीमध्ये 350 वर्षानंतर जेव्हा आठवला जाते तेव्हा याची कीर्ती काही साधी नव्हती. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ तुमच्या आमच्यासाठी फक्त इतिहास नाही तर एक जगण्याची प्रेरणा आहे. की जगण्याची प्रेरणा तुम्ही आपल्या पुराणामध्ये द्या, नाहीतर एक सर्वात मोठी एक कहावत आहे, ते असं म्हणतात की शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरी. शेजारच्या घरी जन्मून शिवाजी महाराजांचा काही अर्थ नाही. लक्षात घ्या, ज्यावेळेस शिवाजी नावाचा माणूस हा आपल्या घरी जन्माला येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने हा स्वराज्य घडेल, हे आपण तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. भावंडांनो, लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांचा क्रम सांगण्यास मी सुरुवात करत असताना लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज हा नाव जेव्हा तुमच्या आमच्या डोळ्यापुढे येते तर छत्रपती शिवाजी महाराज हे कोण आहेत हे सांगण्याची गरज तुम्हाला पडत नाही. कारण तुम्ही प्रॅक्टिकल करा, तुमच्या घरी अनेक महापुरुषांच्या फोटो असतील असं मी समजतो. या महापुरुषांच्या फोटो लागलेले असताना आपल्या एखाद्या छोट्याशा बाळाला घ्या, त्याला सोप्यावर बसवा, त्याला एवढंच विचारा, तो काही बोलणार नाही लगेच, तो कदाचित तो त्या वेळेत बोलू शकणार नसेल, परंतु त्याला विचारा साहजिकपणे की या फोटोमध्ये लागलेला छत्रपती शिवाजी महाराज नावाचा महापुरुष कोण आहे. तो हडूसकन त्या फोटोकडे सरकण्याचा प्रयत्न करेल, न बोलताही किमान तो बोट दाखवून म्हणू शकतो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. भावंडांनो, लक्षात घ्या, मी भाषणात बोलत असताना कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख माझ्या भाषणातून होऊ शकतो. त्याविषयी आपण समजूतदार लोक आहात असं मी समजतो आणि त्याविषयीचा आपण त्याला डोक्यात घ्याल अशी महत्वाची विनंती करतो. कारण या देशामध्ये शिवाजी कोण होता असे पुस्तक लिहिणारे जे महान लोक या ठिकाणी घडले, गोविंद पानसरेंसारखे, त्यांना या ठिकाणी जेलात टाकण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा त्यांचे पुस्तक जर आपण वाचाल तर खऱ्या अर्थाने शिवाजी कोण होता हे खऱ्या संदर्भात ते पुरावे देऊन सांगतात. त्याचा आपण तुम्ही अवलोकन केलं पाहिजे भावंडांनो. आणि तेच माझ्याही भाषणातून होणार आहे. ज्यावेळेस आपण त्या छोट्याशा बाळाच्या संस्काराने आपण माहित करू शकतो की आज शिवाजी महाराज कोण आहे, तर लक्षात घ्या शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी डीजे करण्याची गरज नाही, लक्षात घ्या. परंतु माझा नाचण्यावरती अजिबात पाबंदी नाही. मीही 23 वर्षाचा युवक आहे.
मीही प्रत्येक डीजेत नाचतो, खरं सांगतो तुम्हाला. परंतु लक्षात घ्या, या 365 दिवसापैकी तुम्ही 364 दिवस वाचा आणि एक दिवस नाचा, काही हरकत नाही. परंतु तुम्ही हे उलट करत असाल, आम्ही 364 दिवस नाचतो आणि एक दिवस वाचतो, हे निरर्थक आहे. हे कोणत्याच महापुरुषांना अभिप्रेत नाही. मग ते शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सर्व महापुरुष असतील, कुणालाच अभिप्रेत नाही. लक्षात घ्या, त्यांना अभिप्रेत असते ते वाचन जर केलं तर तुमचं मस्तक सुधारते. मस्तक जर सुधारलं तर तुम्हाला कुणाच्याही पुढे नतमस्तक होण्याची गरज पडत नाही. लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेब सांगतात की वाचाल तर वाचाल. आज जेव्हा शिवाजी महाराजांच्या प्रसंगावर आपण बोलताना लक्षात घेतलं पाहिजे की शिवाजी महाराजांचा इतिहास हा केवळ आणि केवळ अफजल खानाचा कोटड्या कारणापुरता नाही, तर शिवाजी महाराज ही कुळवाडी भूषण ही पदवी जेव्हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांना दिलेली आहे, अर्थातच त्याच्यात काहीतरी तथ्य आहे. हो, नक्कीच तथ्य आहे. आज जेव्हा या 21व्या शतकामध्ये शेतकऱ्यांवर होणारे अन्याय आपण बघतो, शेतकऱ्यांवर होणारे जे काही विविध गुन्हे आहेत किंवा शेतकऱ्यांच्या ज्या दिल्लीमध्ये मोठ्या मोठ्या रांगा लागतात, तेव्हा मात्र आपण त्या 350 वर्षापूर्वीचा इतिहास टाळला पाहिजे. त्याच्यामध्ये असं लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराज 19 मे 1673 ला एक आज्ञापत्र काढतात. त्या आज्ञापत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की हा आज्ञापत्र शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. आता शेतकऱ्यांच्या हिताचा म्हणजे कसं? शेतकऱ्यांच्या हिताचा हा आज्ञापत्र आला कसा? त्याच्यामध्ये शिवाजी महाराज सांगतात की मला सर्वात प्रथमतः जर कोणती गोष्ट महत्वाची असेल तर ती माझी रयत आहे आणि रयतेमध्ये असलेला हा माझा शेतकरी त्याचा सर्वात मोठा केंद्रबिंदू आहे आणि या शेतकऱ्याला जर वाचवायचं असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाचं धोरण आपण राबवलं पाहिजे. ज्या आज्ञापत्राला आपल्या आत्ताच्या भाषेत जीआर म्हणतो, त्या जीआरच्या स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज सांगतात, आपल्या सैन्यांना आदेश देतात की तुम्ही बिनधास्त घोड्याची सवारी करा, तुम्ही बिनधास्त शत्रूंची भिडा, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की माझ्या शेतकऱ्याचा कुठलाही नुकसान झाला पाहिजे नाही. त्याच्यामध्ये पहिला क्रमांकाची सूचना शिवाजी महाराज सांगतात की तुम्ही ज्या वेळेस आपले घोडे हे सैन्याने भरलेले असताना किंवा शस्त्राने भरले असताना ज्यावेळेस तुम्ही आपले घोडे चालवायला न्याल, तेव्हा ते घोडे केवळ आणि केवळ त्या शेतकऱ्याच्या बांधावरून गेले पाहिजे, शेतकऱ्यांच्या बांधीवरून नाही. हा पहिला आदेश छत्रपती शिवाजी महाराज काढतात. हा आदेश म्हणजे काय? त्या आदेशामध्ये सांगतात की समजा जर का ते घोडे त्या बांधीमधून गेले तर शेतकऱ्यांच्या पिकाची नासधुमाडी होऊ शकतो आणि ती नासधुमाडी जर थांबायची असेल तर ही घोडे त्या बांधीतून न जाता बांधावरून, त्याला धुरा म्हणते आमच्या इकडे, बरोबर आहे, त्या धुऱ्यावरून गेलं पाहिजे. एवढी बारीक कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी घेतली. दुसरी सूचना त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की मला मान्य आहे की सैन्य तुम्ही ही मानवजात आहात आणि मानवजात समजता तुम्हाला लक्षात झालं पाहिजे की मानवाला ज्या ज्या गोष्टींची जाणीव होते, मानवाला ज्या ज्या गोष्टींच्या वेदना होतात, समजा ऊन लागत असेल तर आपण सावलीमध्ये जातो, समजा थंडी लागत असेल तर आपण एखाद्या शिकोटी जवळ जातो. तसाच प्रसंग जर तुमच्यामध्ये ऊन पडत असेल, तुम्हाला जर का थंडी वाटत असेल तर तुम्ही निश्चितपणाने शेतकऱ्यांच्या वेस्टेज असलेला कचरा जाळू शकता, परंतु तो कचरा जाळल्यानंतर तुम्ही त्याचं सक्त पद्धतीने नियोजन करा की त्या कचऱ्याची कुठलीही ठिणगी आमच्या शेतकऱ्याच्या पिकावर उडली नाही पाहिजे. एवढा महान राजा आहे. पुन्हा तिसरं नियोजन छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की समजा आपण मानव जगत असताना, जीवन जगत असताना आपल्याला भूक तहान लागते, निश्चितपणाने लागते, परंतु हे भूक तहान लागताना तुम्ही काही इथून सर्व साहित्य त्या घोड्याच्या पाठीवरती घेऊन जाऊ शकत नाही. करिता तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी वाटेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःहून स्वयंपाक करावा लागेल आणि त्यासाठीचा भाजीपाला मात्र तुम्हाला तिथल्या शेतकऱ्यांकडून घ्यावा लागेल. मात्र भाजीपालाही घेताना एक विशेष काळजी घ्या, विशेष सूचना घ्या की तुम्ही कुठल्याही प्रकारे बळजबरीच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांचा भाजीपाला घेऊ शकत नाही. त्यांचा जो माल आहे, त्यांचा जो शेतमाल आहे, त्यांना योग्य मोबदला दिल्याशिवाय आपण त्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, हे शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र सांगतं. आज मोठे मोठे आपले अधिकारी बसतात. आता तुमच्या बाजार चौकामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे, आता तुम्ही बघितलं या ठिकाणी बाजार भरलेला होता. आता आम्ही प्रत्यक्षात डोळ्यानं पाहिलेले चित्र आहे. समजा एखादा अधिकारी असला, अनेक पोलीस खाती असतात साहेब, जे काय करतात की खरं तर मैं पोलीस वाला हूं, मुझे तुम फ्री में दो, अशी दादागिरी असणारे लोक आहेत. प्रत्येक गोष्टीला अपवाद होते, गोष्ट लक्षात ठेवा. मी प्रत्येकासाठी बोलत नाही, काही गोष्टीला नेहमी अपवाद आहे आणि त्या अपवादाच्या गोष्टीतून तुम्ही नक्कीच सारवाल. अनेक असे लोक असतात की ते दादागिरीने माझ्या शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदी करतात, पण हा शिवाजी महाराजांच्या 350 वर्षापूर्वीचा, 396 वर्षापूर्वीचा कालखंड आहे भावंडांनो, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे हे आदेश आहेत. लक्षात घ्या, ज्यामध्ये शिवाजी महाराज
हे प्रामाणिकपणाने सांगतात की तुम्ही सैन्य असताना या 3 गोष्टीची महत्त्वाने काळजी घ्या. या गोष्टींच्या आधारावर खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला जीवन जगण्याचा महत्त्वाचा मूल मंत्र या शिवाजी नावाच्या महापुरुषातून मिळाला, लक्षात घ्या. आणि म्हणून आज 350 वर्षानंतरही आपण त्यांना आठवण्याची हिंमत ठेवतो, लक्षात घ्या. आज जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने, राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या योजना म्हणून थोतांडपणा आपल्याला दाखवला जातो, त्यावेळेस मात्र आपल्याला पुढे एक गोष्ट समोर येते आणि ती म्हणजे कर्जमाफी. आपले अनेक शेतकरी असतील, ते अनेक शेतकरी बोंबलत बसतात का? कारण त्यांच्यावर अन्याय होत आहे आणि तो याच सरकारमध्ये नाही तर जे काही येणारे सरकार आहेत त्यामध्ये येत असतील. कदाचित यांनी जेव्हा शिवचरित्राचा अभ्यास करतील तेव्हा यांना शिवाजी महाराज कोण आहेत आणि शिवाजी महाराजांची शासन प्रणाली काय आहे हे लक्षात होईल, लक्षात घ्या. या माध्यमातून जेव्हा कर्जमाफीचा जेव्हा विषय आला, छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा विचार केला. परंतु तत्पूर्वी शिवाजी महाराजांनी ज्या माणसाला आपल्या आद्य गुरुस्थानी मानलं होतं, असे जगद्गुरु संत तुकोबारायांनी पहिल्यांदा या भूमीमध्ये पहिली कर्जमाफी घडवून आणली, लक्षात घ्या. दुसरी कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 सप्टेंबर 1676 ला घडवून आणली. याच्यामध्ये शिवाजी महाराजांनी कधीही सांगितले नाही की तुमच्या शेतावर तलाठी पाठवा, पंचनामे करा, कोणत्या शेतकऱ्याची किती पिकं बुडले पहिले हे बघा. आजच्या संस्कृतीमध्ये थोडस वेगळं आहे. कदाचित याला अनपेक्षित काही कारण असू शकतात. वाढणारी लोकसंख्या सर्वात महत्वाचं कारण असू शकते, मी त्याला काही म्हणत नाही. परंतु जेव्हा शिवाजी महाराजांसारखा राजा 350 वर्षापूर्वी सांगतो की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे, आजच्या शेतकऱ्याचे मात्र हाल होताना दिसतात. आज खऱ्या अर्थाने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जेव्हा कर्जमाफी मिळत नाही आणि त्यांचे जेव्हा अश्रू सांडतात, तेव्हा आम्हाला लक्षात होते की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची 350 वर्षापूर्वीची राजेशाही मान्य आहे. आज त्याच्यासाठी लक्षात घ्या, आम्हाला शिवाजी महाराज आठवतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु मृत्यूच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, कोणीतरी बोलले, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ते छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू हा कालखंड किती? तर हा कालखंड आहे 50 वर्षाचा. आणि सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज कुणी झाला. सर्वांना समजते की बा आपला पोरगा जन्मला, आपला पोरगा पुढच्या काळात जे काही होणार आहे ते होणार आहे. ते काही तर वयात पोरगा शिक्षण घेईल का सर? राज्य शिक्षण घेईल ना, बरोबर आहे ना. बघा, आपला जेव्हा मुलगा जन्मते आणि जेव्हा मुलाचं काही वर्षानंतर निधन होईल, मृत्यू ही अटळ गोष्ट आहे, लक्षात घ्या. तेव्हा आपला मुलगा सरळ सरळ नोकरीला लागते का? नाही. त्याचा काही असा कालावधी आहे तो शिक्षणामध्ये जातो. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलेला हा 50 वर्षाचा कालावधी, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे 12 वर्ष हे शिक्षणात गेले, उरले 38 वर्ष. किती वर्ष उरले? 38 वर्ष. या 38 वर्षाच्या साम्राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले बांधले किंवा जिंकले. हा इतिहास काही साधा नाही, लक्षात घ्या. हे झालं कुणामुळे? आता या माझ्या भाषणाचा सर्वात महत्वाचा मुद्दा तुमच्या पुढे येत आहे, जो सर्वात आया बहिणींसाठी सर्वात महत्वाचा आहे, लक्षात घ्या. हे झालं कुणामुळे? तर हे झालं सर्वात प्रथम माँसाहेब जिजाऊंच्या संस्कारामुळे. लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराज हा जेव्हा राजा तुमच्या आमच्या पुढे लक्षात येते, तेव्हा हा राजा घडण्यामागे जर कोण्या महत्वाच्या व्यक्तीचं नाव असेल तर त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आहे. शिवाजी महाराजांना कधीही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी शिवबा असा उल्लेख केलेला नाही, शिवराय असाही उल्लेख केलेला नाही. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांना केवळ राजे म्हणायचे, लक्षात घ्या. याचं कारण पुढे सांगतात. याचं कारण असं आहे, आज आपल्या ज्या काही आया आहेत, म्हणजे माझीही आई आहे, ह्या सगळ्या ज्या आपण आपल्या लेकराला आपल्या जो वेगळं नाव आहे त्या नावाने किंवा त्याला जसं आता साहिल आहे तर साहिल्या म्हणण्याची प्रथा आहे, बरोबर आहे. तुमच्या इकडे आहे का माहित नाही, पण प्रत्येकाकडे आहे. पण राजमाता जिजाऊने त्यांना फक्त राजे हे असा उल्लेख केला. याचं कारण आहे, कारण राजमाता जिजाऊ म्हणतात की मी जर माझ्या मुलाचं नाव हा फक्त शिवबा आणि शिवराय हा उत्तेजित केला असता तर कदाचित हा शिवबा स्वराज्याचा राजा होऊ शकला नसता. मला माझ्या पोराला राजा घडवायचा आहे आणि म्हणून त्याचं नाव हे राजा उल्लेखित होते. तुम्हीही माय बहिणीतून लक्षात घ्या की तुमच्या पोराला उद्याचा होणारा शिवाजी या चंद्रपूर जिल्ह्याचे कदाचित 2 भाग होऊ शकतात भविष्यात. या चंद्रपूर जिल्ह्यातून जो जिल्हा दुसरा निर्माण होईल त्याचा कलेक्टर कसा बनता येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आज जेव्हा आपण आया बहिणी जेव्हा घरी बसले असताना आपण त्याला वेगवेगळ्या नावानं बोलवतो, जसं आता माझी मम्मी म्हणते उठणं रईसा, म्हणजे एका शब्दात, तर तशा प्रकारच्या टोपणना बोलवतो, त्याच्यावर बंदी घाला. आणि त्या व्यतिरिक्त हे गुण त्यांच्यामध्ये अंगीकारा की त्याची उपमा ही कशी असली
पाहिजे आणि त्याचे संस्कार कसे असले पाहिजेत, उद्याचा होणारा महान माणूस हा तुमचा लेकरू असला पाहिजे, याच्यावर आपण प्रकाश टाकला पाहिजे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे घोडसवारी करत असताना घोड्याने चक्कर मारत असताना एका दगडाच्या खाली जेव्हा थिंकून पडतात, त्यावेळेस राजमाता जिजाऊ त्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्या निडरपणे उपस्थित असताना त्यांनी पाहिलं की त्यांचा लेकरू हा त्या घोड्याच्या स्वारी करताना खाली पडला, त्या घोड्याला आदळल्याच्या नंतर एका मायचा जेव्हा पोरगा आदळते तेव्हा पहिले तो पोरगा मायकडे पाहते आणि माय त्या पोराकडे पाहते. तसाच झाला. त्या पोराने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊंकडे पाहिलं, जिजाऊंनी शिवरायांकडे पाहिलं. पण लक्षात घ्या, त्या पोराच्या मदतीला अर्थात शिवाजी महाराजांच्या मदतीला राष्ट्रमाता जिजाऊ धावून आल्या नाही. शिवाजी महाराज रडले. शिवाजी महाराजांना वाटलं मला एवढी जखम झाली आहे, जिजाई माझ्यावरती दया करत येणार आहे, मला उचलणार आहे. शिवाजी महाराजांना वाटलं. शिवाजी महाराज रडत होते, अक्षरशः रडू शिवाजी महाराज तिथंच थांबले. परंतु राजमाता जिजाऊ ह्या आपल्याच ठिकाणी स्थायी होत्या, परंतु त्या आपल्या बाळाकडे जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज पुढे दुसरीकडे गेले आणि नंतर जेव्हा संध्याकाळी जिजाऊंची आणि शिवरायांची भेट झाली, तेव्हा शिवराय त्या जिजाऊंना प्रश्न करतात की मा साहेब, मी जेव्हा त्या घोड्यावरून खाली पडलो, मला जेव्हा लागलं, तेव्हा आपण कुठं होत्या, तेव्हा आपण का बरं आल्या नाही? तेव्हा मा जिजाऊ जो उत्तर देतात, तो उत्तर तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा माझी जर उत्तर देतात की राजे, तुम्ही असं इन्सान घडले पाहिजे, असा माणूस घडले पाहिजे की तुमच्या जीवनात जेवढे ही संकट येतील आणि तेव्हा जेव्हा तुम्ही खाली पडाल तेव्हा तुम्हाला कुठल्याही आधाराची गरज नसली पाहिजे, तुम्ही स्वबळाने उभे उठले पाहिजे. हे संस्कार माझे जाऊन लक्षात घेतला, हे दिलं आहे त्यांना. आणि मानसशास्त्राच्या अभ्यासातून शिवाजी महाराजांच्या जीवन घडण्यामध्ये ज्या वेळेस जिजाऊ उतरल्या आणि उतरल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थाने तुम्हाला संस्कार जे आहेत ते संस्कार माझ्या मायेतून मिळणार आहेत, परंतु ती माझी माया कधी तुम्हाला दिसेल किंवा नसेल, परंतु ती माझी माया खऱ्या अर्थाने अंतःकरणातून तुम्ही समजून घ्या. हे जेव्हा समजलं तेव्हा खऱ्या अर्थाने याचा संपूर्ण सारांश अफजल खानाच्या वधामध्ये आला. आज जेव्हा तुम्हाला सांगितलं जाते की अफजल खानाचा कोटरा शिवाजी महाराजांनी काढला, त्याला निस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला, तलवारीला धार लावली, वाघनाके खेचले आणि अफजल खानाला मारण्याचा प्रयत्न केला. हो, हे गोष्ट सत्य आहे, मीही त्याला समर्थन देतो, परंतु आज हा इतिहास वेगळा आहे. अफजल खानाचा पोतरा जरी शिवाजी महाराजांना काढलेला असला तरी त्यामागे सर्वात मोठे नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांचे होते, जे नियोजन मी आता तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या भावंडांनो, बहिणींनो. ज्या वेळेस अफजल खानाच्या वधाची गोष्ट ही शिवाजी महाराजांपर्यंत आली, शिवाजी महाराजांना कळलं की आज तुमच्यावरती आक्रमणाचा वेळ होणार आहे, काही ना काही दिवसानंतर तुमच्यावरती अफजल खान आपला सैन्य घेऊन येणार आहे. परंतु शिवाजी महाराजांना आणि मासाहेब जिजाऊंना, दोघे मानसशास्त्राचे अभ्यासक होते, यांना लक्षात आलं की अफजल खान जर माझ्याकडे सैन्य घेऊन आला तर आमची ताकद नाही की आपण अफजल खानच्या सैन्याला भिडू शकतो. मग आपण कसं भिडलं पाहिजे? मासाहेबांनी पहा, माणसं कशी ओळखावी, माणसं कशी जोडावी, शिवाजी महाराजांकडून शिकलं पाहिजे. ज्या समाजाला चोर समजल्या जात होता, त्या समाजातल्या रामोशी समाजातल्या एका माणसाला आपला सर्वात महत्वाचा हेरखाता देणारे शिवाजी महाराज. एखादा हेरखाता म्हणजे काय, तर ज्या वेळेस एखाद्या गोष्टीवरची संकट येत आहे तर तो संकट येऊच नाही यासाठी जो उपाययोजना करतो तो हेरखात्याचा प्रमुख असतो. आणि ह्या जेव्हा गोष्टी घडल्या तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी चोर समजल्या जाणाऱ्या रामोजी समाजाच्या एका माणसाला हेरखात्याचा प्रमुख केलं, त्याचं नाव आहे बहिर्जी नाईक. आणि या बहिर्जी नाईकांना शिवाजी महाराजांनी हेरखात्याचं प्रमुख केल्यानंतरच बहिर्जी नाईक राजेंकडे धावत आल्याने सांगितले की अफजल खान पूर्ण तयारीनिशी तुमच्याकडे आक्रमणाने येत आहे, महाराज आपली काहीतरी एक वेगळी नियोजन प्रणाली आपण प्रस्थापित करायला पाहिजे. ही गोष्ट जिजाऊंनीही ऐकली आणि जिजाऊंनी ऐकल्यानंतर पहिला प्रयोग जिजाऊंनी त्या ठिकाणी केला. जिजाऊंनी सांगितलं, आम्हाला माहिती आहे बहिर्जी नाईक, आपल्याकडे शिवाजी महाराजांचे सैन्य जे अफजल खानाचा वध करणार आहे ते अत्यंत कमी आहे, हा इतिहास कदाचित उलटा होऊ शकतो, त्यासाठी आपला नियोजन असलं पाहिजे. मासाहेब जिजाऊ बहिर्जी नाईकांना सांगतात की बहिर्जी नाईक, तुम्ही सर्वात महत्वाचं काम करा. तुम्ही का करा, तर अफजल खानाच्या त्या सैन्यांकडे जा आणि अफजल खानाचे जे सैन्य त्या ठिकाणी बसल्या त्या सैन्यांना सांगा, काय सांगा, की अफजल खानाने आपल्या सर्वच्या सर्व बायकांची कत्तल करून टाकली, बायका मारून टाकल्या. बहिर्जी नाईकांनी प्रश्न केला माझी जाऊंना की माझी जाऊ तुम्ही सांगताय हे का आणि कसं सत्य मानावं? त्यांनी जर मला हा प्रश्न केला तर मी त्याचं काय उत्तर देऊ?
मा जिजाऊ सांगतात की हा उत्तर मला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे, तुम्ही जा. बहिर्जी नाईक गेले. बहिर्जी नाईक गेले, प्रत्येक वेशभूषात गेले आणि सांगितलं त्यांना अफजल खानाने आपल्या सर्व बायका मारून टाकल्या. सैन्य विचारू लागले बहिर्जी नाईकांना, कारण बहिर्जी नाईक हे ओळखू येऊ शकत नव्हते अशा वेशामध्ये गेले असताना, की काय म्हणत आहेस तू, असं कसं होऊ शकते. तेव्हा बहिर्जी नाईकांची अफवा त्यांच्यामध्ये गेल्याच्या नंतर बहिर्जी नाईक त्यांना सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य अफाट आहे. त्या सैन्यांची तोडगा करण्याचा, त्या सैन्यांची झुंजण्याचा अफजल खानाचा प्रयत्न व्यर्थ ठरणार आहे. कारण अफजल खानाचे संपूर्ण सैन्य आणि अफजल खान मारला जाणार आहे. जर अफजल खानच मारला जाणार तर अफजल खानच्या बायका वाचून का करतील. हा प्रसंग जेव्हा त्या बहिर्जी नायकांनी त्यांच्या सैन्यामध्ये सांगितलं, तिथंच अर्धसैन्य थंड झाले आणि 50% अफजल खानाची फौज कमी झाली. किती टक्के? 50%. हे कोणाचे प्रयोग आहेत? मासाहेब जिजाऊंचे प्रयोग आहेत. आज आमच्या घडीला ज्या म्हाताऱ्या बाया आहेत, मी त्यांच्यावर ब्लेम करत नाही, पण लक्षात घ्या, आपण नेहमी म्हणता की मी अडाणी बाई आहे, मला का समजते. या 350 वर्षापूर्वीच्या बायांना जेव्हा, म्हणजे मासाहेब जिजाऊंना जेव्हा एवढा मानसशास्त्र माहित असू शकते, तर आज 90 वर्षाच्या आपल्या आजीबाईंना का बरं माहित असू शकते सर? बरोबर आहे. ही शिक्षणाची ताकद होती, ही अभ्यासाची ताकद होती. लक्षात घ्या. दुसरा प्रयोग माझ्या जिजाऊंनी घडवून आणला. या 50% असलेल्या सैन्याला, अफजल खानाच्या 50% सैन्यालाही माझ्या शिवरायांचं, माझ्या राजांचं सैन्य हे तोडगा देऊ शकत नाहीत, हे जिजाऊंना लक्षात आलं. मग याच्यासाठी जिजाऊंनी पुन्हा युक्ती सुटली, पुन्हा मानसशास्त्राचा वापर करण्यात केला आणि दुसरा प्रयोग अवलंबला. तो दुसरा प्रयोग असा होता की मासाहेब जिजाऊंना माहिती होतं की अफजल खानाच्या बाजूने त्या काळातले मराठी होते. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्धचा हा प्रसंग असताना मासाहेब जिजाऊला कळलं की अफजल खानाच्या बाजूने काही मराठेही आहेत. मग या मराठा बांधवांना जर आमच्यामध्ये सामील घ्यायचं असेल किंवा अफजल खानाच्या फौजेमधून काढायचं असेल तर काहीतरी एक. मासाहेब जिजाऊला कळलं की अफजल खानाच्या बाजूने काही मराठेही आहेत. मग या मराठा बांधवांना जर आमच्यामध्ये सामील घ्यायचं असेल किंवा अफजल खानाच्या फौजेमधून काढायचं असेल तर काहीतरी एक वेगळं आगळं आपण एक उपाययोजना केली पाहिजे. त्यासाठी ही तो मानसशास्त्राचा प्रयोग मासाहेब जिजाऊंनी राबवला, ज्याचा वापर आज या 21व्या शतकामध्ये सरकार करते, तो म्हणजे धर्म. या देशातल्या अनेक सत्ताकारांचं वाक्य आहे, मी तसा राजकीय वक्ता नाही, परंतु हे जेव्हा प्रसंग येतात तेव्हा प्रामाणिक वक्ता म्हणून माझं काम आहे ते सांगणे. या देशातले सत्ताकार सांगतात की या देशातला हिंदू खतरे में है, या देशातला मुस्लिम खतरे में है. परंतु हे अत्यंत थोतांड गोष्ट लक्षात घ्या. ना या देशातला हिंदू खतरे में है, ना मुस्लिम खतरे में है, ना क्रिश्चियन खतरे में है, ना ईसाई खतरे में है. इस देश के जो सत्ता पर बैठे हुए मंत्री है सर, उनकी कुर्सी खतरे में है. बराबर. त्याच मनशास्त्राचा वापर जिजाऊंनी केला आणि सांगितलं जिजाऊंनी की आता आपल्याला धर्माचा वापर करायचा आहे. मराठ्यांना जाऊन सांगा की अफजल खानाने येण्याचा मार्ग बदललेला आहे. अफजल खान आता सांगलीवरून वाईला येणार नाही, तर पंढरपूर आणि तुळजापूर मार्गे वाईला येणार आहे. म्हणजेच काय, तर रस्त्यामध्ये असलेला पंढरपूरचा विठ्ठल रखुमाईचं मंदिर आणि तुळजापूरचा मा भवानीचा मंदिर हा नष्ट करणार आहे. कोण नष्ट करणार आहे? अफजल खान. ही जशी गोष्ट मराठ्यांमध्ये गेली, मराठ्यांमध्ये विचित्र भावना पेटली. मराठे समजले की येतो हमारा धर्म बुडाने में लगा हुआ है, हा आमचा धर्म बुडवण्यासाठी लागलेला आहे आणि या धर्म बुडवणाऱ्या माणसाकडे आपण थांबणार नाही. हा सर्व नियोजन होता, प्लॅन होता. ही काही सत्य घटना नव्हत्या, हे सर्व नियोजित प्लॅन होतं. आणि त्या नियोजित प्लॅननुसार हे समजलं की तुळजापूरचा आणि पंढरपूरचा मंदिर अफजल खान वाटेत नष्ट करणार आहे, करिता मराठ्यांनी त्यांना समर्थन देऊ नये. मराठे तिथंच थांबले, मराठे पुढे गेलेच नाही. 25% सैन्य कमी होईल, 75% गेले, 25% उरले. युक्तीने. बरं, इथं लढाई झाली का? एकही मारला गेला का? नाही. शिवाजी महाराज आणि मासाहेब जिजाऊच्या मानसशास्त्राच्या अभ्यासातून एकही रक्ताचा थेंब न सांगता सरळ 75% सैन्य त्या ठिकाणी अफजल खानाचे कमी झाले, उरले 25%. त्या 25% सैन्यांनाही छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य तोंड देतील का, हाही प्रश्न जेव्हा उपस्थित झाला तेव्हा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते काजी हैदर, लक्षात घ्या. आणि जे अफजल खान होते त्यांचे वकील होते, आपण म्हणतो ना सर धर्म, अफजल खानाचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, लक्षात घ्या. आपण जेव्हा हळू येणारच आहे मनुवाद ब्राह्मणवाद,
लक्षात घ्या, आपण एखाद्या कुठल्याही जातीच्या विरुद्ध नाही. या देशामध्ये ज्या विचारधारांनी बाबासाहेब आंबेडकरांना नाकारला, छत्रपती शिवाजी महाराजांना नाकारला, राष्ट्रपिता महात्मा फुलेंना नाकारला, आपण फक्त त्या विचारधारेच्या विरोधात आहे. कारण या देशात असेही महापुरुष जन्मले जे ब्राह्मण असून बाबासाहेबांच्या कारकिर्दीमध्ये सर्वात महत्वाचे योगदान ठरले आहे. या देशामध्ये 26/11चा हल्ला झाल्यावर हेमंत करकरे नावाचा माणूस तुमच्या आमच्या डोळ्यापुढे होते, तो जातीने ब्राह्मण होत असत, आपण त्यांचे योगदान विसरायला नको. त्या अनुषंगाने सांगितलं, कुणाला सांगितलं, काजी हैदर. पण काजी हैदर हा मुसलमान माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील होता, आणि तिकडे कृष्णा भास्कर कुलकर्णी हा हिंदू माणूस अफजल खानाचा वकील होता. हे दोघे जेव्हा एकमेकांशी संभाषण करतील तर तो याचा ऐकणार नाही आणि तो त्याचा ऐकणार नाही, हे शिवाजी महाराजांना समजलं. आणि शिवाजी महाराजांनी हा नियोजन आखला आणि आपला काजी हैदर नावाचा वकील फक्त तात्पुरत्यासाठी बदलला आणि गोपीनाथ बागल नावाचा वकील त्या ठिकाणी नेमला. हा गोपीनाथ बागल नेमण्याच्या मागेही काहीतरी नियोजन होतं. नियोजन असं होता की जो गोपीनाथ बागल आहे तो गोपीनाथ बागल कृष्णा भास्कर कुलकर्णी याच्या नात्यातला होता. म्हणजे समजा एखादी गोष्ट जेव्हा घडणार आहे, या स्वराज्यात घडणार आहे, जेव्हा गोपीनाथ बागल ही गोष्ट कृष्णा भास्कर कुलकर्णींना सांगेल तर कृष्णा भास्कर कुलकर्णी तो निश्चितपणे ऐकणार आहे. त्याचं कारण म्हणजे तो नातेवाईक आहे. हा एवढा सुंदर नियोजन माझ्या राजांनी केलं. हा चौथा प्रयोग त्या ठिकाणी घडला, तिसरा प्रयोग त्या ठिकाणी घडला आणि चौथा प्रयोग पुढे आला. त्याच्यामध्ये सांगतात की आता तर छत्रपती शिवाजी महाराज प्रचंड घाबरलेले आहेत. ज्यावेळेस अफजल खान हा वाईला पोहोचत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य हा अफजल खानला तोंडही देऊ शकणार नाही. जर तुम्ही अधिकचे जर समोर आले तर शिवाजी महाराज हे कुठेतरी पडून जातील, करिता आपण वाईलाच मुक्काम करा. आणि जर यायचं असेल तर 1 वकील आणि 10 अंगरक्षक घेऊन तुम्ही या. अफजल खानाकडे हे जेव्हा माहिती मिळाली, अफजल खानाने त्या गोष्टीचा विचार केला. चला, शिवा को तो इतना ताकतवर समजते थे, आज शिवा इतने ही बात से अमर घबरा गया. हे गोष्ट जेव्हा अफजल खानाला वाटली आणि अफजल खान पुढे सरकवला, त्या पत्राला मंजुरी दिली आणि अफजल खानाने 10 नोव्हेंबर 1659च्या दिवशी आपले पाय त्या भूमीवर ठेवले, जे स्वराज्याची छावणी महत्वाची होती. शिवाजी महाराजांनी विचार केला, अफजल खान येत आहे, त्याच्याही मध्ये पुन्हा 5वा प्रयोग त्यांनी घडवून आणला. एवढं नियोजन तुम्ही आम्ही कधीच करत नाही, लक्षात घ्या, हे शिकण्यासारखी आहे. 5वा प्रयोग त्यांनी घडवून आणला की अफजल खान जरी 1 वकील आणि 10 सैन्यांच्या आधारावर तुमच्या आमच्या पुढे येत असला तरी अफजल खान हा पहिल्यांदा माझ्याची स्वतः वैयक्तिक आलिंगन देत आहे. वैयक्तिक आलिंगन देताना छत्रपती शिवाजी महाराजांची उंची आणि अफजल खानाची शारीरिक उंची याचा जेव्हा मापदंड समोर आला तेव्हा हे लक्षात आलं की शिवाजी महाराज आणि अफजल खान यांचा संबंध कसा प्रस्थापित होईल आणि कदाचित याच्यामध्ये कुणाचा मृत्यू होणार हेही निश्चितपणाने लक्षात आलं नाही. त्यासाठी माजिदांनी सांगितलं की राजे, तुम्हाला यासाठी प्रात्यक्षिकच घडवून आणावा लागेल आणि तो प्रात्यक्षिक घडवून आणण्यासाठी मासाहेब जिजाऊंनी थेट अफजल खाना एवढा भला मोठा पुतळा त्या ठिकाणी उभा केला आणि त्याचीच खरी प्रॅक्टिस झाली आणि शिवाजी महाराजांनी त्याला तिथं पाडलं. हे जेव्हा राजमाता जिजाऊला समजलं की आपण जेव्हा आलिंगन देण्याची, जसा या काळामध्ये आपण जेव्हा हँडशेक करतो एकमेकांशी, तेव्हा त्या काळामध्ये आलिंगन देण्याची प्रथा होती, ज्याला आताच्या भाषेत हग म्हणतात इंग्लिश मध्ये, बरं. तर ही जेव्हा प्रथा आली, हे आलिंगन देण्याची जेव्हा प्रथा असताना मासाहेब जिजाऊंच्या हे लक्षात आलं की आपण हे नियोजन करत असताना कुठेतरी चुकतोय आणि या चुकीचा फार जर आपल्याला कुठेतरी घ्यायचं असेल, तेव्हा पहिल्यांदा एका शस्त्राचा शोध लागला आणि तो शस्त्र म्हणजे वाघनख. वाघनखाचा शोध कुठून लागला? मानसशास्त्राच्या संकल्पनेतून राजमाता जिजाऊंनी आणि शिवरायांनी वाघनखाचा नवा संकल्प शोधून काढला. आता वाघनख हा जेव्हा गोष्ट तुम्हाला आम्हाला समजली तेव्हा या वाघनखाला बनवणार कोण हा महत्वाचा प्रश्न उपस्थित झाला आणि त्या ठिकाणी एक मुस्लिम मावळा पुढे आला, ज्याचं नाव आहे रुस्तम-ए-जमान. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे हे प्रत्येक जाती धर्मातील लोक आहेत, लक्षात घ्या. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज प्रत्येक जाती धर्मातले लोक मिळून मनवत आहेत. एवढा मोठा आनंद आज शिवाजी महाराजांना कुठेही होत नसेल जर ते पाहत असतील तर, लक्षात घ्या. ही जेव्हा गोष्ट घडली आणि ही जेव्हा लक्षात आला की आपल्याला वाघनखेसारखा एक मोठा धारदार शस्त्र व्हायला हवा आणि त्यावेळेस बनवण्यासाठी रुस्तम-ए-जमान नावाचा माणूस पुढे आला, तेव्हा रुस्तम-ए-जमानने वाघनखाची पूर्ण प्रकृती आखली आणि त्यानंतर ते रुस्तम-ए-जमानने जी वाघनखे बनवली ती जर अशी पाहिली तर जे नवरा नवरींना जे दागिने आपण घालतो, या अंगऱ्यांमध्ये नखांमध्ये जे दागिने लावतो, त्या दागिन्याला लाजवणारा वाघनख रुस्तम-ए-जमानने बनवलेला होता. आणि तोच जर वाघनख आपण उलटा केला तर धारदार शस्त्र होता.
हे अफजल खानाला माहिती नव्हतं. या देशांमध्ये सर्वात महत्वाचं जर कोणी असेल तर त्या स्त्री आहेत. कारण स्त्री या खऱ्या अर्थाने भावनिक नाहीत तर त्या विश्वासार्ह कामाच्या आहेत, अशा राजमाता जिजाऊंच्या संदर्भात म्हटलं जातं आणि ती गोष्ट सत्यार्थ आहे. खरं तर पुरुष हाच भावनिक आहे. मगानी सरांनी बोलता बोलता माझ्यासोबत बोलले आणि सांगितले की आपण विवाह करत असताना एखाद्या महिलेचे पाय जर का आशीर्वाद घेतला तर काय चुकीची गोष्ट आहे? बरोबर आहे सर? सरांनी मगाने सांगितलं मला, मी म्हटलं अत्यंत योग्य गोष्ट आहे. त्या 350 वर्षापूर्वी त्या स्वराज्याच्या किल्ल्या ह्या बायांच्या हातात होता, राजमाता जिजाऊंच्या. सती नावाची प्रथा त्याही काळी अस्तित्वात असताना राजमाता जिजाऊ ह्या सती गेल्या नाही. कारण त्यांना माहित होतं की मला स्वराज्य घडवायचं आहे आणि स्वराज्य घडवण्यासाठी जर महत्वाचा माणूस असेल तर राजा घडवण्याची हिंमत त्या बाईमध्ये होती. की बाई आता तुम्ही आपल्यामध्ये शोधण्याचं काम करा, तुम्ही स्वतःमध्ये जिजाऊ शोधा. शिवाजीराजे स्वतःच पैदा होतील, लक्षात घ्या बाई. आज या अनुषंगाने जेव्हा बोलत असताना जेव्हा जमलं, माहिती झालं की आपण जेव्हा वाघनखे तयार केलेला रुस्तम जमानने जी वाघनखे आणली त्या वाघनखाचा अत्यंत नियोजन पद्धतीने आपण वापर करायला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी त्या वाघनखाचा परिपूर्ण वापर करण्याचं ठरवलं. पहिल्यांदा जिजाऊंनी शोधलं होतं की अफजल खानाचे बहिणीचे नायक तुम्ही 2 दुर्गुण शोधा. त्याच्यामध्ये सांगतात की पहिला दुर्गुण जर त्याचा कोणता असेल तर त्याला स्वतःची स्तुती करायला आवडते, तारीफ ज्याला म्हणतात, त्याला स्वतःची स्तुती करायला आवडते. दुसरा त्याचा दुर्गुण जर होता तो दुसरा दुर्गुण असा होता की तो सौंदर्याचा उपभोक्ता आहे. आणि म्हणून जेव्हा 10 नोव्हेंबर 1659 ची वेळ आली त्यासाठी शामियाना तयार करण्यात आला होता. दोघांचीही गडछेप भेटण्याची तयारी झाली आणि जेव्हा अफजल खानाने वार केला त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या वाघनखाच्या माध्यमातून अफजल खानाचा पुतळा काढला. हा खरा नियोजनाचा इतिहास आहे. आणि 10 नोव्हेंबर 1659 मध्ये अफजल खानाचा मृत्यू झाला. ही खरी सत्यता आहे. आज तुमच्या आमच्या पुढे जेव्हा ही गोष्ट समजल्या जाते की अफजल खानाचा पुतळा काढला, अफजल खानाचा पुतळा काढला, त्याचा इतिहास कसा आहे समजून घ्या. अफजल खानाचा पुतळा काढला ही गोष्ट विसरा असं मी सांगतो. अफजल खानाचा पुतळा काढला ही गोष्ट विसरा. अफजल खानाचा पुतळा काढण्यासाठी जो नियोजन लागला त्या नियोजनाला लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला आम्हाला सांगतो. एका मायेच्या मानसशास्त्रातून आणि पोराच्या विकल्पी बुद्धीतून शत्रू कसा हरू शकतो लक्षात घ्या. त्या अफजल खानाच्या सैन्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा कधीही कंपॅरिझन करू शकत नाही. एवढे अफाट सैन्य असताना केवळ युक्तीच्या माध्यमातून जर का छत्रपती शिवाजी महाराज जिंकू शकतात तर आज तुमचा आमचा पोरगाही युक्तीच्या माध्यमातून या देशात होणाऱ्या सर्वोच्च अधिकारावर, सर्वोच्च अधिकाराच्या पदावर जाऊ शकतो. याच्यात कसलीही गैर नाही, लक्षात घ्या. याच्यामध्ये पुन्हा एक प्रसंग असा आला की ज्यावेळेस अफजल खान दगा म्हणून ओरडला त्यावेळेस ज्या समाजाने छत्रपती शिवाजी महाराजांचा समाज असा समजला गेला त्यावेळेस कृष्णा भास्कर कुलकर्णीने थेट तलवार उचलली आणि शिवाजी महाराजांवरती वार करण्याचा प्रयत्न केला. राजांनी तिथंच सांगितलं थांबा, तुम्ही धर्म बुडवायला लावू नका, मला धर्म बुडवायला लावू नका. शेवटी कृष्णा भास्कर कुलकर्णी ऐकला नाही, त्याने तलवार चालवली आणि शिवाजी महाराजांच्या भुवयावरती ती तलवार गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा धर्माचा विचार केला नाही, थेट काढलीने त्याचे 2 कृष्ण भास्कर कुलकर्णी केले. तेव्हा जर छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माचा विचार केला असता तर आज इतिहास परतला असता, लक्षात घ्या. हे नियोजन होतं आमच्या राजांचं. पुढे याचा प्रसंग घडला आणि हा धर्म बुडवण्याचा प्रसंग शिवाजी महाराजांवरती आला. तो प्रसंग आला 6 जून 1674 ची गोष्ट. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक आपण झाला. या देशामध्ये एखाद्या पदावर जर गेलं तर आपल्याला शपथ घ्यावी लागते. ते सांगतात मी अमुक अमुक तमुक ईश्वर साक्ष शपथ घेतो की येणाऱ्या काळात मी तुमच्यासाठी कल्याणाच्या योजना आखीन. ते सत्तेमध्ये नाही पण मी म्हणतो या शपथेला त्यावेळेस ती शपथ जर आपण म्हटलं तर ती शपथ दुसरी कोणती नसून ती शिवराज्याभिषेक होता. आणि तो शिवराज्याभिषेक घडला 6 जून 1674 ला. तो सूर्य निघाला की ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य आणि दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा हा रायगडाच्या पायथ्याशी रायगडावर होणार होता. त्यासाठी मात्र एक गोष्ट आडी आली आणि ती गोष्ट म्हणजे जी त्यांनी धर्म बुडवला असं म्हणतात ती गोष्ट आडोपात आली. आणि त्या ठिकाणी आडोपात ही गोष्ट आल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज एवढा मोठा राजा असतानाही त्याचा राज्य अभिषेक करण्यासाठी कोणताही धर्मपंडित त्या ठिकाणी येण्यास तयार नव्हता. ही गोष्ट जेव्हा दिसली
तेव्हा मासाहेब जिजाऊंनी विचार केला, संभाजीराजांनी विचार केला. संभाजीराजे हे 13 भाषांचे कायदेबंदीच असणारे माणूस होते, ज्यांनी बुद्धभूषण ग्रंथाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सांगितलं की तथागत बुद्ध या देशातले सर्वात महत्वाचे वैज्ञानिक आहेत, ते तुम्हा आम्हाला सांगितलं आहे. संभाजी महाराजांचं लक्षात घ्या. आणि त्या माध्यमातून जेव्हा हे लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारण्यात येत आहे, त्यासाठी आपण काय युक्ती असायला हवी, त्यांनी फार फार विचार केला. फार शोधल्याच्या नंतर गागाभट्ट नावाचा एक संस्कृत महापंडित त्या काळी म्हटले जात होता, त्याला वाराणसी बनारस वरून आणण्यात आलं. बनारस वरून आल्याच्या नंतर तो विचार करायला लागला. त्याने अधिकच्या पैशाची शिवाजी महाराजांकडे कल्पना केली, त्यांना ते भेटले. परंतु त्याच्यामध्ये त्याला असं समजतात, तो स्वतःला असं समजत होता की या भारत भूमीवरती मी पैदा असणारा असा संस्कृत महापंडित आहे, ज्याला संस्कृतचे सर्वाधिक श्लोक माहित आहेत, त्याची पुढे कल्पना दुसरा कोणीही करू शकणार नाही. हे गागाभट्टाला माहिती होतं. असं गागाभट्टाचा गैरसमज होता, तो स्वतःला समजत होता. मात्र शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जेव्हा गागाभट्टाने सुरू केला, डाव्या पायाच्या अंगठ्याने, एवढ्या मोठ्या राजांचा अभिषेक जेव्हा ताटामध्ये कुंकू हे ते टाकून डाव्या पायाच्या अंगठ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला जाते. लक्षात घ्या, किती मोठा अपमान आहे आमच्या राजांचा. हा किती मोठा अपमान आहे. तर तो अपमान कशासाठी, तर तुम्ही धर्म बुडवलात आणि तुम्ही क्षत्रिय नाही तर शूद्राच्याच कॅटेगरीत येतात. हे जेव्हा महत्वाचा पुरुष बसला होता, ज्याचं आत्ताच उदाहरण सांगितलं की ज्याला 13 भाषेचं ज्ञान हा अगदी होता, आणि तो संस्कृत पंडित दुसरा तिसरा कोणी नसून छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज होते. संभाजी महाराजांनी हे लक्षात आलं की आपण ज्या गागाभट्टाला बनारसवरून आणलेला आहे, तो गागाभट्ट डाव्या पायाच्या अंगठ्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करतोय, तिथपर्यंत ठीक आहे. परंतु हा राज्याभिषेक सोहळा जेव्हा चालू झाला, तर ज्याला वेदोत्तर आणि पुराणोत्तर असे 2 संस्कृतचे पार्टिशन असतात, ज्याच्यामध्ये त्यांना अपेक्षित होतं की त्या गागाभट्टाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करताना वेदोत्तर मंत्र म्हणावं, मात्र त्यांना पुराणोत्तर मंत्राचा उच्चार केला. तिथून पटकन एक जण उभा आला आणि त्यांनी विचारलं की तुम्ही का बरं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा वेदोत्तर ग्रंथाच्या माध्यमातून न करता पुराणोत्तर ग्रंथाच्या माध्यमातून करता. तेव्हा गागाभट्टाने सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे कितीही मोठे राजे असले तरी शेवटी हे शूद्र आहे, आणि म्हणून तेवढ्या मोठ्या राजांचा राज्याभिषेक हा नाकारण्यात आला. हा सर्वात मोठा अपमान शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी घडला. परंतु संत तुकाराम सारखा महान संतांची विचारधारा हे शिवाजी महाराजांमध्ये होती. ती विचारधारा पुढे सरसावली आणि 24 सप्टेंबर 1674 तो दिवस आला, ज्याची अनेक इतिहासकारांच्या पुस्तकांमध्ये अत्यंत कमी नोंद आहे. हे लक्षात घ्या. माझे अत्यंत आजोबा काका त्या ठिकाणी बसले आहेत. हा इतिहास पुराव्यानिशी बोलतो मी. 24 सप्टेंबर 1674 तो दिवस उगवला, ज्याच्यामध्ये संत तुकारामांनी ज्या महान या भारतात जन्मलेल्या महान वैज्ञानिकाला आपले आद्य गुरु ठेवले होते. संत तुकाराम महाराजांनी म्हणतो मी, संत तुकाराम महाराजांनी ज्या महान वैज्ञानिकाला आपल्या आद्य गुरुस्थानी ठेवले होते, त्या तथागत बुद्धांच्या प्रज्ञाशील करुणा, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 24 सप्टेंबर 1674 ला दुसरा राज्याभिषेक घडला. तो राज्याभिषेकामध्ये कसलाही शूद्र भेद करण्यात आला नाही. हे लक्षात घ्या. आता टाळ्या वाजवा. म्हणून म्हणतो की या ठिकाणी या भारताच्या भूमीमध्ये जन्मलेले महापुरुष हे केवळ एका जातीपुरते मर्यादित नाही. मला आदरणीय काकाजींनी सांगितलं होतं की आपण जेव्हा व्याख्यानाच्या प्रसंगी घ्याल, तो तद्वत इतिहास आणि शिवराय ते भिवराय पर्यंतही कसा नेता येईल त्याच्यावरही प्रकाश टाका असं आपण सांगितलं होतं. आता या सर्व गोष्टींचा मागोवा घेत बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे जेव्हा राज्यघटना लिहिण्याची गोष्ट आली, तेव्हा सर्वांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की मी प्रत्येक देशातल्या संविधानाचा गाढा अभ्यास केला असला तरी मला माझ्या देशामध्ये सर्वात मोठा सोना सापडला, आणि तो सोना म्हणजे काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य होता. हा स्वराज्य डोळ्यापुढे ठेवून मी भारतीय राज्यघटना साकारली, म्हणून मला राज्यघटना लिहिताना फारसा त्रास झाला नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे. आणि पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती घडवण्यास, क्रांती पदार्पणा करण्यास अनेक उपक्रम राबवले. बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्राची सुरुवात करताना नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून सुरुवात करायचे. बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं की या देशामध्ये जेवढे काही माझे गुरु झाले, बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या गुरुच्या स्थानी तथागत बुद्धांना, राष्ट्रपिता महात्मा फुलेंना आणि संत कबीरांना मानले. बाबासाहेब आंबेडकर एवढे तत्वज्ञानी माणूस होते की त्यांना माहिती होतं की ज्याप्रमाणे या देशातला मनुवाद, ब्राह्मणवादांनी
आमच्या महात्मा फुलेंचा विश्वासघात केला, त्यांचा अपमान केला, त्याचप्रमाणे महात्मा फुलेंनी ज्या माणसाला आपल्या गुरुस्थानी मानलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानही इथल्या मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्थेने केला, मनुस्मृतीने केला आणि त्याचा बदला जर कोणी घेतला तर तो बाबासाहेब आंबेडकरांनी लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला. 25 डिसेंबर 1927 साल महाडच्या चौदार तळ्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन केली आणि शिवरायांचा महात्मा फुलेंचा बदला घेतला, तुकारामांचा बदला घेतला. ही कीर्ती इथपर्यंत जमणार हे लक्षात घ्या. बाबासाहेबांना अनेक संधी होती. कदाचित बाबासाहेबांनी ती मनुस्मृती लंडनला जाळली असती, फ्रान्सला जाळली असती, बाहेर देशात जाळली असती, मुंबईला जाळली असती, परंतु बाबासाहेबांनी तसं केलं नाही. बाबासाहेबांना माहित होतं की या मनुस्मृतीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडात नाकारला आहे आणि रायगडच माझ्यासाठी सर्वात महत्वाची संधी आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चित केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती जाळून खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा अपमानाचा बदला घेतला. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, लक्षात घ्या. आज जेव्हा व्याख्यानाच्या प्रसंगावर तुम्ही आम्ही जेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला असं वाटते की आपण शिवरायांचे मावडे म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी हजर आहात. अनेक मावडे त्या डीजे मध्ये नाचत असतील, मी मगाणीही बोललो, आताही बोलतो, काही प्रॉब्लेम नाही, नाचू द्या. परंतु किमान माझं व्याख्यान जरी तुम्ही ऐकलं नसल तर किमान वाचण्याचा प्रयत्न करा. आज शिवाजी महाराजांवरती अनेक राजकारणाचे मुद्दे तुम्हाला आम्हाला दिसतात, चालताना दिसतात. शिवाजी महाराजांचा वापर करून या राज्यांमध्ये, या देशांमध्ये दंगली कशा घडतील त्याचा वापरही केला जातो आणि आपला मावळा मस्त चंद्रकोर लावतो, बुलेट घेतो आणि घुमतो आणि दारू पितो. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे भावंडांनो. हे शिवाजी महाराजांना अभिप्रेत नाही. म्हणून मला म्हणावं असं वाटते की शिवा तुझ्या भक्ताचा सागर अथांग दिसते, की शिवा तुझ्या भक्ताचा सागर अथांग दिसते, न फिरणारा या देशाला तुझा हा पांग दिसते, पण समाजाप्रती कर्तव्य करण्याआधी माणसा, अरे या तुझ्या काही मावड्यांची देशीत रांग दिसते, देशीत रांग दिसते. लक्षात घ्या, शिवाजी महाराजांची वैचारिक जयंती तुम्ही आम्ही साजरी करत असताना या गोष्टींचा मागोवा घेणे आणि या गोष्टींची सत्यता स्थापणे हे अत्यंत क्रमबद्ध आहे. याच माध्यमातून तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे समजेल. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा या 350 वर्षापूर्वीचा इतिहास तुम्ही आम्ही काढण्याचा प्रयत्न करता, तुम्हा आम्हाला सर्वांना हे सांगितलं जातं की शिवाजी महाराजांचं जगणं हे रयतेसाठी होतं, पण ते धर्माच्या पलीकडे नव्हतं. त्याचं उत्तम उदाहरण मी आता तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस तोरणा किल्ल्याच्या बांधकामाची गोष्ट अस्तित्वात आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या 1665 मध्ये, अगोदर 1665 मध्ये पुरंदरचा तह घडला. त्या पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 25 किल्ले जिंकलेले होते त्याच्यापैकी 23 किल्ले शिवाजी महाराजांना त्या तहामध्ये दुसऱ्याला द्यावं लागलं. आणि त्याच्यापैकी तीही गोष्ट नाही तर आपली जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी जे कमवलेलं स्वराज्य होतं त्याच्या 90% भाग शिवाजी महाराजांना त्या तहामध्ये हारावं लागलं. लक्षात घ्या, आपल्यावरही संकट येतात. एखाद्याचा नवरा असू शकतो, दारू पितो आणि पूर्ण सगळं जुव्यावर हारतो. लक्षात घ्या, त्या नवऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न बाईंनी करते असं नाही, परंतु तो सुधरतच नाही शेवटी. परंतु हे शिकण्यासारखं आहे की जेव्हा एखाद्या माणसाची 90% प्रॉपर्टी, 90% संपत्ती जेव्हा ही निस्तनाबूत होते तेव्हा पुन्हा स्वराज्य कसा उभा होईल यासाठी कसा प्रयत्न केला पाहिजे ह्याही महाजिजाऊंचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांची युक्तिवादी प्रेरणा समोर येते. आणि त्या ठिकाणी तोरणा किल्ल्याचं बांधकाम चालू असताना ज्या वेळेस त्यांना देवाचे सोन्याचे मूर्त्या सापडतात त्यावेळेस राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्या मूर्त्याकडे जातात, त्या मूर्त्या घेतात, शिवाजी महाराजांच्या हातात देतात, शिवाजी महाराजांना सांगतात की या सोन्याच्या मूर्त्या, आपली जरी प्रथा धर्माच्या संदर्भात असली, आपण जरी धर्माचा सन्मान करत असलो तरी ही वेळ धर्माच्या सन्मानाची नाही तर ही वेळ रयतेच्या सन्मानाची आहे. म्हणून त्या सोन्याच्या मूर्त्या त्यांनी विकल्या आणि त्या माध्यमातून खरा जो स्वराज्याला लागणारा दागिना आहे तो म्हणजे शस्त्रसाठा तो मिळवला आणि पुन्हा दुसऱ्यांदा रयतेचा स्वराज्य निर्माण केलं. लक्षात घ्या, आज शिवाजी महाराज सांगत असताना मी बऱ्याच काही मुद्द्यांवर या ठिकाणी प्रकाश टाकलेला आहे, जे मुद्दे अत्यंत प्रगल्भ दिशेने आहेत. आता मी शिवाजी महाराजांचा संदर्भ हा विविध जातींशी कसा आहे हे सांगतो. शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस आपल्या स्वराज्याची धुरा निर्माण केली त्यावेळेस 18 पगड जातींचा स्वराज्य शिवाजी महाराजांनी घेतला
आणि या 18 पगड जातीच्या स्वराज्यातील 18 पगड जातीतील लोकांना एकत्रित करून स्वराज्य कसा निर्माण होईल यासाठी महत्वाचा वाटा घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा मुस्लिम प्रेम अत्यंत प्रगल्भ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना एके दिवशी कुराण सापडली. त्या कुराणीला छत्रपती शिवाजी महाराज जो मुस्लिम धर्माचा पवित्र ग्रंथ आहे, ती कुराण सापडल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ती कुराण घेतात, त्याला नतमस्तक होतात आणि ती कुराण सन्मानाने योग्य व्यक्तींकडे देतात. त्यानंतर शिवाजी महाराजांचा असाही इतिहास सांगला जातो, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने हेच सांगले जाते की शिवाजी महाराज हे दुसऱ्या धर्माचे कसा द्रोही होते. परंतु हा थोतांड इतिहास आहे. शिवाजी महाराजांच्या 23 अंगरक्षकापैकी जवळपास 11 अंगरक्षक हे मुसलमान होते. हे लक्षात घ्या. शिवाजी महाराजांचं गुणांचं वैभव आहे. त्याने संपूर्ण जाती धर्माला ऐकलं. शिवाजी महाराजांचे वडील आणि काका, शिवाजी महाराजांचे वडील शहाजी आणि शिवाजी महाराजांचे काका शरीफजी, या दोघांचे नाव हे शहा आणि शरीफ नावाच्या दर्ग्यावरून उदयास आलेले आहे. हे शिवाजी महाराजांचं प्रेम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वाघनको बनवून देणारा मी मगाने सांगितला रुस्तमे जमान हा मुसलमान होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक देखरेखीवर नजर ठेवणारे लोक हे मुस्लिम होते. हेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांवरती जेव्हा बलात्काराचे आरोप लावण्यात आले, एक स्त्री जेव्हा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये आली आणि त्या शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीचा सन्मान केला, साडी चोरी देऊन तिला पाठवलं, ही शिवाजी महाराजांचे संस्कार आहेत. लक्षात घ्या. आज या देशामध्ये शिवाजी महाराजांचा बाबासाहेबांचा बाप बदलवण्याचा अनेक इतिहासकारांनी प्रयत्न केलेला आहे. जे काही या देशामध्ये महान इतिहासकार घडले त्यांच्या हत्या झालेल्या आहेत. परंतु असेही काही थोतांड इतिहासकार आलेले आहेत ज्यांनी शहा आणि शरीफ या दर्ग्यांच्या नावावरून शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव अस्तित्वात आलेलं आहे, म्हणून त्यांचा इतिहास बदलण्याचा, त्यांचा बाप बदलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून म्हणतो की विष देऊन संपविला चहू मुलकाचा छत्रपती. अरे विष देऊन संपविला चहू मुलकाचा छत्रपती, भटाच्या हरामखोरीचे आणखी पुरावे देऊ किती. खरं सांग रे बहुजना तुला जाग का येत नाही. खरं सांग रे बहुजना तुला जाग का येत नाही. बापाचा बाप बदलला तरी तुला राग का येत नाही. बापाचा बाप बदलला तरी तुला राग का येत नाही. या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. मला वाटते या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अत्यंत जास्त वेळ आपण होत आहे. आपण त्या हिशोबाने या ठिकाणी थांबावं असं मला वाटत आहे. कदाचित माझा यापुढेचे 2 व्याख्यान पुन्हा आहेत. यानंतर ब्रह्म माझ्या काकांना साहिल रामटेके नावाचा वक्ता हा केवळ आणि केवळ वरच्यावर गोष्टी सांगणारा नव्हता, तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुषंगाने जी वैचारिक माहिती आहे ती तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा होता, ती मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला 10 फुटाची विनंती स्टार्टिंगला केली, आताही करतो की आपण जेव्हा जाल तेव्हा किमान या गोष्टींवर विचार विनिमय कराल की आपल्या पोरांचे संस्कार हे शिवाजी राजे घडवण्यासाठी कसे असतील आणि माझा पोरगा हा उद्याचा शिवाजी, बाबासाहेब किंवा या देशातले महापुरुष कसे घडतील याकडे आपण विशेष लक्ष द्या. हे सांगतो. सर्वांनी दोन्ही हात वर करा. दोन्ही. तो करणार नाही पहा म्हणते ना. तथागत बुद्धांचा, संत तुकारामांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा, राष्ट्रसंत गाडगे बाबांचा. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय भीम.